यानंतर वळूया पुढच्या बातमीकडे। मुंबईतल्या कफ परेड परिसरात समुद्र किनाऱ्यालगत एक संरक्षण भिंत बांधण्यात येणार आहे। मात्र या भिंतीवरून वादाच्या लाटा उसळायला सुरुवात झाली। या पाठीमागे काय नेमकं कारण आहे याचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट पाहूया। हा सगळा वाद सुरू आहे तर समुद्राच्या संरक्षक भिंतीच्या कामावरून। मुंबईतील कप परेडमध्ये शिवशास्त्री मच्छीमार नगरमध्ये स्थानिक कोळी बांधव आणि कप परेड रेसिडेंट असोसिएशन आमने सामने आले होते। त्यावेळी रेसिडेंट असोसिएशननं भिंतीला विरोध दर्शवला। भिंतीऐवजी टेट्रापॉड टाकण्याची मागणी करत आंदोलनाची हाक दिली। हमको टेट्रापॉड चाहिए, आप लोग बोल चाहिए, टेट्रापॉड चाहिए। कप परेड परिसरातील किनारपट्टीवर वाढत असलेल्या अतिक्रमणाविरोधात स्थानिकांनी आंदोलनाची हाक दिली होती। यात प्रामुख्यानं त्यांच्या मागण्या होत्या किनारपट्टीवर अनधिकृत बांधकामाला चाप लावणं, मॅनग्रोव्हचं संरक्षण करणं, बेकायदेशीर जेट्टी बांधकामाला विरोध करणं, बहुमजली झोपड्यांचा वाढता ताबा रोखणं, अतिक्रमणाला प्रोत्साहन मिळेल अशी बंड वॉल नको, किनारपट्टीच्या संरक्षणासाठी टेट्रापॉड्स बसवावे। मेरा डिमांड है कि बंद वॉल चाहिए। अगर सॉल्ट वाटर इरोजन था, कोविड के बाद दरिया का वाटर नीचे गया है, बट ये साल 28 हाई टाइड्स होने वाले हैं, तो हमको टेट्रापॉड्स चाहिए। टेट्रापॉड्स उनका घर बचाएंगे और सी कोस्ट लाइन बचाएंगे और कोस्ट सेफ्टी रहेगा। हम लोग सिर्फ टेट्रापॉड्स मांग रहे हैं, इनको बोला गया है और कुछ। रेसिडेंट असोसिएशननं भिंतीमुळे अतिक्रमण वाढण्याचा धोका व्यक्त केला तर स्थानिक कोळी बांधवांनी सुरक्षेसाठी संरक्षक भिंत बांधावी अशी भूमिका घेतली। जर इकडे जर संरक्षण भिंत झाली, एक रोड झाला, तर याची जबाबदारी सगळ्या सोसायटी, सगळे मच्छीमार लोक घेणार। कुठलाही झोपडा इकडे होणार नाही पुढे। हे आमची पूर्णपणे शासनाला लिखित देतो, हे तुम्हाला सांगतो। आणि काही झालं पुढे तर तुम्ही त्यांच्यावर बिझनेस कारवाई करा, हे आमचे। रेसिडेंट असोसिएशननं आणि स्थानिक कोळ्यांनी परस्पर विरोधी भूमिका घेतल्यानं आंदोलनादरम्यान काही काळ तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती। पोलिसांना यात मध्यस्थी करावी लागली। दोन्ही बाजूंकडून आपापल्या मागण्यांवर ठाम भूमिका घेतली जात असताना या वादावर तोडगा काढण्याची जबाबदारी आता प्रशासनावर आली आहे। प्रशासन काय निर्णय घेतं याकडे परिसरातील नागरिक आणि मच्छीमार या दोघांचंही लक्ष लागलंय। सचिन गाड, एबीपी माझा, मुंबई। तिथे मुंबईतील कांदळवन वाचवण्यासाठी अंधेरी पश्चिम वर्सोवा परिसरात नागरिकांनी मोठं आंदोलन उभं केलं होतं। वर्सोवा परिसरात कोस्टल रोड फेज 2 करता 45,000 कांदळवनातील झाडं नष्ट करण्यात येणार आहेत। या कामाविरोधात वर्सोवा परिसरात स्थानिक नागरिक आणि पर्यावरण प्रेमी रस्त्यावर उतरले। या आंदोलनात लहान मुलांपासून वयोवृद्ध नागरिक देखील सहभागी झाले होते। विशेष म्हणजे या सेव्ह कांदळवन मोहिमेत अभिनेत्री दिया मिर्झा देखील सहभागी झाली होती। मैम, आंदोलन में कांदड़वन जो है, जो यहाँ मैंग्रोव बचाने के लिए प्रोटेस्ट चल रहा है, उसमें आप भाग लिए। क्या कुछ मांग है आपका? क्या कुछ? हमारी मांग बहुत सिंपल है। मैंग्रोव्स का काटना बंद कीजिए, क्योंकि इससे सिर्फ प्रकृति नष्ट नहीं होता, हमारी जो वास्तविकता है, हमारी जो आज का वो हर चीज है जो हमको सिक्योर करता है, वो इफेक्ट होता है। और जिनको भी लगता है कि एफॉरेस्टेशन इज अ हेल्थी रिप्लेसमेंट ऑफ व्हाट इज एन एग्जिस्टिंग फॉरेस्ट इज रॉन्ग, क्योंकि जो एक एग्जिस्टिंग इंफ्रास्ट्रक्चर प्रोवाइड करता है मैंग्रोव्स नेचुरल फॉरेस्ट सिस्टम, जो पुराना एक फॉरेस्ट सिस्टम होता है, वो एक नया एफॉरेस्टेशन कभी नहीं दे सकता। कोस्टल रोड 2 का जो ये रास्ता, आपका कोस्टल रोड 2 के लेकर आंदोलन जो प्रोटेस्ट चल रहा है, अगर सरकार बोल रही डेवलप के हिसाब से ये चल रहा है, तो इसको कैसा? एयर पोल्यूशन
क्लाइमेट चेंज, बायोडाइवर्सिटी लॉस, इन सब के होते हुए जितना हीट वेव बढ़ रहा है, जितना हीट आइलैंड इफेक्ट क्रिएट हो रहा है शहरों में, जिस तरह से वो हम बच्चों को, बड़ों को, सबको इफेक्ट हो रहा है, ये सबको ध्यान में रखते हुए हमारा फर्ज बनता है कि हम प्रकृति को बचाएं, उसका नष्ट ना करें। और डेवलपमेंट कैन नॉट कम एट द कॉस्ट ऑफ डिस्ट्रक्शन। कॅमेरामॅन हेमंत कदम सोबत सत्यम सिंग, एबीपी माझा, मुंबई। तिथे आखाती देश